ही स्टोरी माझ्या सारिका काकीची आहे. काकीचं आत्ताचं वय 32 असेल, म्हणजे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान. माझ्या काकाचं आणि माझं वय जेमतेम सारखंच आहे. तो माझ्यापेक्षा 6 महिन्याने मोठा आहे. त्याचं आणि माझं लग्न एकाच वर्षी झालं. त्याची बायको दिसायला साधारण पण वळणदार शरीराची आहे. तिच्या शरीरावरील वळण हे खूपच आकर्षक आहे. तिची ओठ नाक मस्त होते. तिचे मोठे आहेत. रंगाने गोरी आहे. मला खूपच भारी वाटते. झालं असं की माझं लग्न आणि काकाचं लग्न एकाच वर्षी झाले. पण जेव्हा आम्ही मुली बघायला जायचो तेव्हा मी काकीला माझ्यासाठी पाहून आलो होतो. तेव्हा मी तिला नापसंत केले होते. माझे लग्न गौरी नावाच्या मुलीसोबत झाले होते. नंतर काका तीच मुलगी पाहायला गेला जिला मी नापसंत केले होते. ती म्हणजे सारिका. ही घडलेलं जेमतेम 3 वर्षापूर्वी. काकाचं घरच्यांसोबत काही पटत नव्हतं, म्हणून तो गाव सोडून अहिल्यानगरला आला. आईने त्याला आमच्या घराजवळच खोली पाहून दिली आणि काही दिवसात तो काकीला पण घेऊन आला. ती घरी एकटीच असल्यामुळे आमच्याकडे जास्त यायची. हळूहळू माझ्या बायकोची आणि तिची चांगली गट्टी जमली. हसी मजाकमध्ये असेच दिवस निघू लागले. माझ्याशी पण काकी चांगलीच मोकळं बोलू लागली. एक दिवस काकीकडे तिची बहीण आली. त्या दिवशी काकाने मला त्यांचे कागदपत्र घेऊन बोलावले होते. ते घेण्यासाठी त्यांच्या खोलीवर गेलो होतो. दार वाजवले. काकीच्या बहिणीने दार उघडले. मला पाहून शॉक लागल्यासारखे झाले आणि काकीला आवाज दिला. काकी आली आणि तिने कागदपत्र दिले आणि मी कागदपत्र घेऊन काकाकडे गेलो. तो दिवस मला काहीही वाटला नाही, पण मुळात त्याच दिवसापासून या सगळ्यांची सुरुवात झाली. कारण काका सकाळी माझ्याकडे आला आणि बोलला की अमोल, मला 10 दिवसांसाठी कंपनीच्या कामासाठी जायचे आहे, तर काकीला काही लागल्यास मदत कर. मी बोललो, बस का काका, करील ना मदत, शिवाय आई आणि गौरी आहेच ना. संध्याकाळी काकाला सोडायला बस स्टॉपला गेलो. त्याला गाडीत बसवले. त्याने मला काही सामान घेऊन दिले होते. ते काकीला द्यायला सांगितले होते. काकाला सोडून मी घरी काकीला सामान द्यायला आलो. दरवाजा उघडच होता. आतून दोघी बहिणींच्या गप्पा ऐकू येत होत्या. काकीची बहीण, सरू दिदी सकाळी आलेला तुला बघायला आला होता ना? हो ग, पण आता काय त्याचं? नाही गदी, असंच विचारलं. दे एक विचार ना. दाजी खुश ठेवतात ना तुला? म्हणजे काय? अगं फक्त माझ्यासाठीच आलेत ते घरच्यांना सोडून इकडे. अगं तसे नाही. मग कसं? अगं रात्रीचं जसं मी ठेवत होते तसं बोलशील. काय गदी सांग ना. रिंकू, खरं सांगू का? अगं ते ठेवतात खुश, पण प्रॉब्लेम असा आहे ते एकटाच करतात आणि माझं एकट्यानेच भागत नाही. आपण कसे मस्त रात्रभर मस्ती करत होतो दोघी, हे एकदाच ठोकतात आणि झोपतात. मग रात्रभर मी परत करू वाटलं तरी झुरते. मग कधी पोट कधी काकडी असं भागवते. तूच सांग आता कसं करू? मी आले ना ताई, आता जिरवते तुझी. मग काय, दोघींचं सुरू झालं. मी दरवाजा वाजवला, आत गेलो आणि दोघींनी मला ओढून घेतलं. मग काय झालं सुरू आमचं, मी, काकी आणि तिची बहीण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.